तसं बघितलं तर 6 डिसेंबरला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व भीम अनुयायी या ठिकाणी प्रचंड समुदायाने दर्शन घेण्यासाठी येत असतात. उद्या 6 डिसेंबरला कशा पद्धतीने शासनाच्या वतीने काय काय सुविधा या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचा पाहणी करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. काय काय सुविधा असणार आहेत, कारण की दरवर्षी या ठिकाणी सर्व बंधूंसाठी वेगवेगळ्या स्टॉल लागले जातात, त्यांच्या मूलभूत गरजा त्याच्यासाठी व्यवस्था केली जाते. तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतला? खरं तर शासनाच्या वतीने पण सर्वप्रथम रहदारीची व्यवस्था अत्यंत सुनियोजित पद्धतीने केली जाते. मुंबईमधील किंवा महाराष्ट्रामधील सर्वच संस्था ज्या ठिकाणी अन्नदानचा कार्यक्रम करतात, बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तकं या ठिकाणी वाटली जातात आणि एक सर्वांच्या मनामध्ये एक आश्रयस्थान असलेले महामानवाला दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आपण जर बघितलं पुण्याच्या मुंडवा घोटाळा प्रकरणी जो मुख्य सूत्रधार होता शीतल तेजवानी, त्यांना अटक केल्याचं आज त्या विषयावर चर्चा करणं मला उचित वाटत नाही. 6 डिसेंबरला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नियोजन शासनाच्या वतीने, आमच्या पोलीस खात्याच्या वतीने, या ट्रस्टच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल त्याकडं आमचं सर्वांचं लक्ष आहे. 6 डिसेंबरच्या निमित्ताने प्रश्न आहे की इंदुमिलचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, ते स्मारक कधीपर्यंत पूर्ण होईल असा पुन्हा एकदा सवाल केला जातो. म्हणजे या प्रश्नावर बोलत असताना मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपद मी घेतल्यानंतर इंदुमिलचे ट्रस्टी आहेत, त्यातील प्रामुख्याने माझे सहकारी नागसेन असन, या ठिकाणचे बनते असन, या ठिकाणचे प्रमुख ट्रस्टी असन, ह्यांना सर्वांना घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, पुतळ्याचं काम दिल्ली या ठिकाणी राम सुतार म्हणून या आर्किटेक्टला दिलेला असताना, म्हणजे मूर्तिकाराला, ते पाहण्यासाठी मी संपूर्ण टीमला दिल्लीला घेऊन गेलो होतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 2026च्या एंडमध्ये इंदुमिलच्या पुतळ्याचं अनावरण होईल असं जाहीर केलेले आणि त्या दृष्टिकोनातूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने ते काम कसे लवकरात लवकर पूर्ण होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गेले आम्ही 3 ते 4 महिन्यापासून पाठपुरावा करते. इंदुमिल आणि ही चैत्यभूमी, इंदुमिल ते चैत्यभूमीच्या दरम्यान एक 500 मीटरचा रस्ता जो समुद्राच्या किनाऱ्यावरनं जात असतो आणि अतिशय जर बघितलं तर भारतामधील सर्वात मोठं असं स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी होत असताना इंदुमिल ते चैत्यभूमीच्या त्या रस्त्याचं जवळजवळ मला वाटतं 600 मीटर ते 700 मीटर रस्ता आहे. त्या रस्त्याचं रुंदीकरणाचं कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यासहित सर्वच सहकार्यांनी आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे. भास्कर जाधव यांना अजून देखील विरोधी पक्षाचा नेता घोषित केला नाही. मी म्हणतो राजा, मी आज आलेलो काय बघायला आणि तू प्रश्न मला काय विचारतो त्याकरता ते ऐका, तो जो तुमचा बाळा तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सोडवतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.